करण्याच्या मागं नियोजन फक्त खाण्यापिण्याचं नव्हतं, पण सगळ्यांना भेटण्याचं होतं. आणि नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू व्हिडिओ, वेलकम टू ब्लॉग. तर आज सकाळी आता वाजलेत 8 वाजलेत आणि सगळे चाललेत स्विमिंगला. थंडी तर आहे पण तरी सगळे स्विमिंगला चाललेत. मी पण रेडी झालेलो आहे, शॉर्ट्स वगैरे घातलेत आपले स्विमिंगचे. आता जाऊयात बाहेर, चहा वगैरे पिऊयात आणि मग जाऊयात स्विमिंगला. चला. सगळे चहाच पित आहेत, उन्हात उभेत. ॲक्च्युली थंडी भयंकर आहे, त्यामुळे मी एकतर काय स्विमिंगला जाणार नाही आहे आणि कोणच गेलं नाही, फक्त पप्पा आणि एक काका गेलेत. आता मलाही माहीत नाही स्विमिंग करतायत का नाही, तर जाऊन बघूयात. आता फोनला पण चार्जिंग नाही, फोनला पण चार्जिंग लावतो आणि चला दाखवतो तुम्हाला. असा काय आहे फार्म हाऊस. इकडनं एंट्री आहे, ह्या साईडला मागे राहायला आहे. इकडे सगळं खाणं पिणं वगैरे ह्या साईडला होतं. रात्रीची मस्त लाईटिंग चालू होती. हे तासा रिसॉर्ट. इकडे एक हॉल आहे, डिस्को हॉल. हा जेवायचा एरिया. इकडे गेम्स वगैरे आहेत पोरांसाठी छोटे छोटे. म्हणजे तुमच्या घरी जर का पोरं असतील लहान लहान तर तुम्ही इकडे आणू शकता आराम इझिली. हे बघा, हे असे गेम्स आहेत. तर मागे पण सिटिंगसाठी अवेलेबल आहे आणि इथं स्विमिंग पूल आहे मागे. दाखवतो चला. काय हा एक बॅक एरिया आहे रिसॉर्टचा. नदी आहे इथं ही. फायनली रेडी वगैरे झालो आहे आणि सगळे गेलेत नाश्ता करायला. मीच एकटा आहे रूममध्ये, आंघोळ वगैरे करत होतो. तर चला आता जाऊयात आंघोळ वगैरे करून. आता जाऊयात नाश्ता करायला. ॲक्च्युली काय होतं ना, एवढे दिवस मोठे ब्लॉग्स बनवत नव्हतो, तर सवय तुटली आहे माझी. म्हणजे डोक्यातच येत नाही लवकर ते काय काय बोलावं काय काय नाही. तर चला आता हे कपडे वगैरे रेडी केलेत, पॅक करून ठेवलेत, म्हणजे घडी वगैरे घालून ठेवलेत. मग नंतर आईला द्यायचे ते. आता जाऊयात बाहेर. काय आता मस्त असा फेटा वगैरे बांधलाय, सगळे रेडी होत आहेत. काय जण रेडी झालेत. आता नाश्ता बिष्टा करून आलोय. आता जाऊयात मागे स्विमिंग पूलच्या इथे. चला. नमस्कार. तो अभी 3 to 5 तैतीस रेजिमेंट के महाराष्ट्र रणनीति के स्नेह सम्मेलन गेट टुगेदर, इस आयोजन के ऊपर मैं अभी साहब से विनंती आपने रिक्वेस्ट करता हूँ कि थोड़ा दीप प्रज्वलित करके कार्यक्रम की शुरुआत करें. माझा नमस्कार. आणि सगळ्यांना खूप मला बघून आनंद वाटला. हे सगळं गेट टुगेदर करण्याच्या मागं नियोजन फक्त खाण्यापिण्याचं नव्हतं, पण सगळ्यांना भेटण्याचं होतं. आणि तुम्ही सगळे लोक भेटले हे आम्हाला खूप म्हणजे मला तर खूप आनंद वाटला. आणि माझ्या फॅमिलीला आणि CEO साहेबांचा सकाळी मेसेज आला की त्यांना पण खूप आनंद वाटला की ज्यांनी युनिट रेज केली आहेत, मोरे साहेब, बाणे साहेब, रांचीला, तर त्या लोकांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतचं फळ आज सगळे लोक भोगत आहेत. पण एवढंच मी एक वेगळं काम करू शकलो, एक स्पोर्ट्सला डायरेक्शन देणं आणि एक आपली जी मराठी प्रथा आहे की गणपती स्थापना करण्याची, आणि त्यात आपल्यासारख्या लोकांनी सहभाग खूप दिला. पुण्याला जाऊन मूर्ती आणायचे, टी-शर्ट आणायचे, लेझिम आणायचं, ते सगळं हे काम जे केलं हे सगळं एक टीमवर्क होतं. सगळ्या लोकांनी आपलं म्हणून हे काम सुरू केलं.
आणि मला खूप अभिमान वाटतो की मी अशी युनिट कमांड केली की ज्याच्या खाली मी हे सगळं स्थापन करू शकतो किंवा एक कल्पना देऊ शकतो. बाकी सगळं देवाच्या हातात असतं आणि देव ठरवतो जे काही. मुलांना तुमच्या सगळ्यांना माझ्यातर्फे माझ्या बायकोच्या तर्फे शुभेच्छा आणि सगळ्या लोकांचं आयुष्य चांगलं जाऊ दे आणि मी हीच प्रार्थना करतो. आणि जर कधी काही अडचण आली तर प्लीज मला कळवत जा. मी नेहमी मदतीला, जसं नाना म्हणाला की मला इथं हे काम करायचे की हे करायचे, तर मी वाइल्ड लाइफ एडी का इतिहास बहुत ही अच्छा है. सुपरनोवस में इसको हम लोग मानते हैं और जितने भी इनिशिएटिव हुए वो सब में 3-5 ने बढ़ चढ़ के हिस्सा लिया और आज उसी 3-5 के परिषद में हिस्सा लेने के लिए है कि आज हम लोग यहाँ पे गेट टुगेदर. और ये अभी छोटी सी शुरुआत है, शायद हो सकता है इससे भी आज हो. तो हम लोग चाहेंगे कि इस परिवार को और भी आगे बढ़ाए. और तो मराठा रंग विजेता की जय. क्योंकि हमको बड़ा सौभाग्य मिला आप लोगों के साथ रहने का. अगर हम पूना में बच्चों के साथ नहीं रहते तो बड़ा मुश्किल था यहाँ, लेकिन एक काकड़े है जो कि हमसे हमेशा मिलता रहता. बाकी तो बड़ा मुश्किल था, जब यहाँ आए तभी तो मुलाकात हुई. अभी जैसे यूथ नया खड़ा होता है तो कभी बनते रहते हैं, धीरे धीरे बढ़ते रहते हैं. ये गेट टुगेदर में अभी अगले साल डबल हो जाएंगे, फिर ट्रिपल हो जाएंगे, बढ़ते रहेंगे. बाकी अब मैं क्या बताऊँ आपको. बाकी तो श्रीवास्तव साहब ने बताई दिया 3-5 के बारे में कि हम लोग आकर के पहले रेस किया, सबको जो है रास्ता दिखाया कैसे क्या है क्या नहीं है, जो आपको बता दें. बाकी ठीक है, जय हिंद. 3-5 पोस्टिंग आलं म्हणजे माझं सौभाग्य आहे की 3-5 हा नंबर हा राज्याचा नंबर आहे. 10 नंबर आहे 3-5, एक नंबर म्हणजे राज्याचा नंबर आहे. आणि 3-5 मध्ये जे आले ना ते सगळेच मला वाटतं सौभाग्य नशिबान आहे. मला ते शिवसाहेबांनी सुरू केलेलं गणपती मान्य सरांनी ती मला मिळाली. मला सरांनी चालवलं काकडे सर माझे साथ दिले आणि मी ते चालवलं. जो पण मी होतो तेव्हापर्यंत आम्ही गणपती पूजन थाटात साजरं केलं. आणि काकडे आरती म्हणायच्या सगळेजण हे करायचे, 5 आरती हे करायचे. ते सगळ्यांचं मी आभारी आहे. आणि इथून पुढे आता आपण एवढेच नाही, पण मला वाटतं पुढच्या स्नेह संमेलनाला ह्याच्यापेक्षा दुप्पट व्हायला पाहिजे असं माझी इच्छा आहे. आणि मी सगळ्यांच्यावर पूर्ण मार्गदर्शन ही सगळ्यांच्या भल्यासाठीच केलं. कारण आम्हाला तुमचं गायडन्स देणारे हे विनोद कुमार श्रीवास्तव साहेब, हौलदार उत्तम सर, हौलदार सत्यराम, हौलदार रामकुमार सर, हे अनेक व्यक्ती आहेत, हौलदार नंदू सर. यांच्या मुलाच्या लग्नाला येऊ शकतो. बाकीच्यांनी बोलवलं नाही असं नाहीये. बहुत जणांचा आढळून अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योजना चंद्रकांत देसाईच्या श्रीमंत कादंबरीचं पहिलं वाक्य आहे, जे आता आपले महाराष्ट्र आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्यासाठी त्यांनी लिहिलेलं आहे श्रीमंत कादंबरीमध्ये. तर मला एक सांगायचा हेतू हा वाटतो की तो हिंद्राच्या आतमध्ये जात होता. आतमध्ये जात असताना त्यानं त्या दरवाजावर पाहिले 4 हत्ती जुळत होते. 4 हत्ती जुळत होते. त्यावेळेस
तो काय म्हणला की मला हा गड चढताना आत्महत्या करूशी वाटली होती, हे 4 हत्ती आले कसे, आणले कोण याला त्यांनी, हे मावळे होते कसे एवढे. तर तेरा राम जी करेंगे बेड़ा पार, उदासी मन काहे को करे. तेरा राम जी करेंगे बेड़ा पार, उदासी मन काहे को करे. तेरा काय त्यांचा फोटोशूट आहे. मी अक्षरशः वैतागलो यांचे फोटो व्हिडिओ काढून. तू कशी देते? तू येते आमच्या इथे. ते असं वाटतंय सीओची बायको. आई प्रणव दाखवतोय. सगळ्यांनी ना तिकडे लाईन मध्ये उभं राहायला पाहिजे आणि तिकडून तर काय आता जेवायला चिकन सुक्का, आमटी, खीर, डाळ, भात, रोटी, पनीर, हे काय माहीत नाही. तर काय आता सगळे जेवायला बसलेत आणि आता आपण पण जेवण घेऊया. चला. आता जेवण वगैरे करून झालं आणि जेवणची क्वालिटी पण एक नंबर होती, टेस्ट वगैरे. आता ना मी चालू आहे बॅक साईडला. हे बघा इकडे टेंट वगैरे आहेत असे आणि मी चाललो आहे बॅक साईडला ना माशा पकडतायत, मच्छी, फिश माशा पकडतायत. तुम्हाला दाखवतो. भाई तो 3 तासपासून बसला आहे आणि 3 तासात त्यांनी केवढ्या माशा गोळ्या केल्या दाखवतो तुम्हाला. हे बघा असं काय हा एकदम शांत एरिया आहे. हे बघा हे एक माशी पकडतात आणि तो जाल लावतो तिकडचा. तो तुम्हाला दाखवतो मासे. मम्मीला फोन लावता. केवढे मासे यांनी पकडलेत, मोठे मोठे. आणि काय काय जिवंत पण आहेत. पाण्यात जायची. त्यांना बिचाऱ्यांना आस लागलेली की सुटावं कसं बस. यांनी पण एक केकडा धरलाय डायरेक्ट. आणि हे इथं माशा पकडल्यात. इथं पण एक्स्ट्रा आहेत एवढ्यात. वो काट निकले देख रहा है. नहीं काट लिया. क्या खींच रहा है वो.
पकड़ मजबूत है उसकी। पकड़ बहुत मजबूत है ये। उंगली डाल के देखो, उंगली डाल के देखो। हे ह्यांनी असे बॉटल पण टाकलेले आहेत, ह्याच्यात पण मासे येतात। आता सगळं झालेलं आहे आणि आता आपण निघणार आहेत थोड्या वेळाने। आता आई ही लोक गेलेत बॅग वगैरे पॅक करायला सगळे, तर चला आता आपण निघूयात। आता आपण गाडी काढली आहे आणि खरोखर खूप मजा आली इकडे। जास्त नाही, 24 तास पण नाही, कारण की आम्ही उशिरा आलतो जरा, पण जाम मजा आली खरं। आता हा जो फंक्शन आहे आता डायरेक्ट पुढच्या वर्षी नेक्स्ट वर्षी ठेवण्यात येईल। आता जास्त तर काय ठेवता येत नाही म्हणून। ओके, तर आता जाऊयात घरी, चला। यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी, जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे।